मीरा काय करतेयस तू? अथर्व जाताना सांगून गेले होते की त्यांना वाढदिवस साजरा करायचा नाहीये म्हणून. ताई, ते म्हणाले तरी सुद्धा आपण त्यांचा वाढदिवस साजरा करूया. नाही, तू चूक करतेयस खूप मोठी. हे बघ, अथर्वने एकदा काही सांगितलं ना की ते फायनल असतं, आणि जर तसं झालं नाही तर त्यांना खूप राग येतो अगं. ताई ताई, हे बघ, आज त्यांचा वाढदिवस आहे, ते नाहीच म्हणतील, पण आपण तसं करू नाही चालणार ना. मीरा, हे बघ, माझं एवढंच म्हणणं आहे की हा वाढदिवस साजरा करून पुन्हा सगळं बिघडायला नको. ताई, माझ्यावर विश्वास ठेव, असं काहीच होणार नाही. मीरा, बाबा आणि अनन्या येत आहेत. परत त्यांना असं नको वाटायला की तू एकटीच बडबडतीयस. आले ते. मीरा, तू मदन आणि पिराला अथर्वच्या वाढदिवसाची तयारी करायला सांगितलीस? हो दादासाहेब. वहिनी, दादा जाताना काय म्हणाला ऐकलंस ना तू? ऐकलंय, पण आपण साजरा करूयात ना त्यांचा वाढदिवस. त्याची काही गरज नाहीये. मीरा, तू सतत अथर्वला त्रास होईल असा प्रयत्न का करत असतेस ग? तो नाही म्हणालाय ना तरी मुद्दामून करणार. मीरा, तू तुझा चांगुलपणा दाखवायला जातेस आणि त्रास माझ्या मुलाला होतो. आईसाहेब, वेदाचे बाबा माझ्यासाठी काहीतरी करा असं कधीच स्वतःहून म्हणणार नाही. बघ, मी ना माझ्या मुलाला चांगलं ओळखते, ते तू मला सांगायला जाऊ नकोस. दादासाहेब, आपण जर का अथर्वचा वाढदिवस सेलिब्रेट करायचं ठरवलं आणि वेदा पुन्हा त्याला काहीतरी बोलली तर मग? आज सकाळी काय झालं पाहिलंस ना? नाही, अथर्वला पुन्हा त्रास होईल असं मी तुम्हाला काही करू देणार नाहीये. वेदाच्या बाबांना वाईट वाटणार नाही याची खात्री मी तुम्हाला देते. मीरा, तुला खात्री आहे तू जसं म्हणतेस तसं होईल? हो दादासाहेब. ठीक आहे, ती जर का एवढं म्हणते तर अथर्वसाठी आपण एवढं तर करू शकतो ना. बाबांना जर मीरा वहिनीचं पटत असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. अथर्वला जर का या सगळ्यामुळे काहीही त्रास झाला, तुला सांगितलं होतं ना की मला माझं बर्थडे सेलिब्रेट नाही करायचं. का केलंस तू असं अनन्या? दादा, यावर आपण नंतर बोलूया का प्लीज? नंतर कशाला? आत्ताच सांग ना त्याला. हे सगळं मीराने केलंय अथर्व. मी तिला नाही म्हणाले होते पण तिने ऐकलं नाही माझं. काय उपयोग वहिनी? ती कधी ऐकते का कोणाचं? स्वतःच खरं करायचं असतं तिला फक्त. मदन पिऱ्याला सुद्धा हे सगळं डेकोरेशन त्यांनी करायला लावलं फोर्सफुली. हो ना साहेब, खरंच. अहो, आम्ही सांगत होतो की तुम्हाला नाही आवडणार म्हणून, पण आमचं कोण ऐकतंय या घरामध्ये, है ना? हो ना, म्हणजे कामावरून काढून टाकेन अशी धमकी दिली आम्हाला. कुठे आहे मीरा? हे काय, मी इथे. माय फेवरेट पर्सन माझा बाबा आहे. माझा बाबा जगातला सगळ्यात गोड बाबा आहे. मी तिची प्रिन्सेस आणि तो माझा सुपर हिरो. मी तिची प्रिन्सेस आणि तो माझा सुपर हिरो.
मला जे आवडतं तो माझं देणारा सुपर हिरो, मला प्रोटेक्ट करणारा सुपर हिरो. आणि तो ज्यावेळेस मला छान छान गोष्ट सांगतो त्यावेळेस मला खूप आवडतं. माझा बाबाच माझा बेस्ट फ्रेंड आहे. माझा बाबाच माझा बेस्ट फ्रेंड आहे. बाळा, आज तरी सोडू का तुला शाळेत? बाळा, जोवर तू मला बाबा म्हणत नाहीस ना, तोवर मी ह्या जगातला सगळ्यात गरीब बाबा राहणार आहे. हॅपी बर्थडे वेदा. वाईटच तू बाबा, माझ्या पहिल्याला तू मारलंस.